थोडं षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या चेंडूवरती झालेली चूक आपण बघाल मैदानात. हा बॉल पुन्हा एकदा खेळलाय सरळ मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक दूर होते आणि या बॉल सरळ आपण पाहतो ठिकाणी चेंडू जाईल, एक बाउन्स घेत सीमारेषा बाहेर. 4 रन इथे येतील या चौकारा बरोबरीत धावपलक्यावरती आपण बघाल 6 धावा पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती असताना एक एक विजय प्राप्त करणाऱ्या दोन्ही टीम्स आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघा की पराभव माहीत नाही या दोन्ही संघांना आणि या विजया बरोबरीत आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या टीम स्पार्टन्सनं टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा प्रथम बॅटिंग केली, मोठा धावफलक आपण पाहतो या ठिकाणी या टीमनं गोळा केला आणि त्यानंतर तो धावफलक सेव्ह करून दाखवला, डिफेंड करून दाखवला. त्यामुळे इथे या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णयाने आपण पाहतो या ठिकाणी हा संघ पुढे आलेला आहे. पोलर लेनचा हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहाल, हा बॉल पुन्हा एक धाव घेण्यासाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटा विकेट. जीवनदान धनंजयला मिळालंय जो जर्सी क्रमांक 7 परिधान करून मैदानावरती आहे. जीवनदानाचा किती फटका येणाऱ्या काळामध्ये टीमला बसेल हे पुढे आपण बघू शकतो. आता बघायचं काय असणार या मॅचचं चित्र. षटक क्रमांक पहिलं आतमध्ये आपण पाहतो ठिकाणी सुरू असताना धावफलक जर बघितला आपण तर 7 धावा या धावफलकावरती, 7 फूट 7 धावा धावफलक. षटक क्रमांक पहिलं थोडंसं फील्ड सेटअप बदलवलं जातोय, लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन मैदानावरती ठेवण्यामध्ये स्पार्टन्सला पुढे ते कॉम्बिनेशन पुढे समोर आणलेलं आहे. खरं तर बाल हे कॉम्बिनेशन काही वेळा आपण पाहतो ठिकाणी अनेक कारण असतात, असं कॉम्बिनेशन पुढे ठेवण्याचा प्रयत्नामध्ये संघ नाही करत असतो आणि स्पार्टन्सनं सुद्धा इथे हेच कॉम्बिनेशन पुढे. फुलटॉस हा चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे झेप घेत हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न, मात्र हा बॉल सरळ जाऊन पडलाय सीमारेषा पार. या चेंडूवरती येतोय एक खणखणी षटकार. प्रयत्न चांगला दिसला, कारण तुम्ही बघाल क्षेत्ररक्षण आज जर तुम्हाला क्वालिफिकेशनच्या दिशेनं पाहाल वाटचाल करायची असेल किंवा पारितोषिक फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा असेल तर तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे या गोष्टी सुद्धा आपण पाहतो ठिकाणी महत्त्वाच्या असणार आहेत. मिड विकेटमध्ये आलेला चेंडू एक बाउन्स घेत तो चेंडू मात्र मैदानावरती थांबवला, कारण पहिल्याच बॉलवरती झेल सुटला आणि त्यानंतरचा प्रवास आता टीम कशा पद्धतीने आतमध्ये करते हे बघायचं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये सुरू असणारा हा खेळ आपण आतमध्ये बघतोय, त्यामुळे तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. मध्यंतरी दिव्य मराठीने एक मुलाखत कंडक्ट केली होती आणि ती दिव्य मराठीने मुलाखत कंडक्ट केली होती ती म्हणजे जॉन्टी रोड्सची. कारण क्षेत्ररक्षण म्हटलं की जॉन्टी रोड्स पुढे येतो. आवाज कमी केलाय का? हॅलो, जॉन्टी रोड्सची मुलाखत दिव्य मराठीने कंडक्ट केली होती आणि जॉन्टी रोड्सनं सांगितलं की ज्यावेळेस आम्ही खेळायचो किंवा आमच्या काळामध्ये जास्त कोण क्षेत्ररक्षणावरती लक्ष देत नसायचं. शाहरुखजी जहागीरदार आपल्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देणारे हे आमचे शाहरुखजी आज खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. शाहरुख दादा, आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आमचे गडकिल्ल्याचं जे संवर्धन आहे अनेक अनेक टास्क घेऊन खरं तर आम्ही आपल्या पुढे असणार आहोत आणि शाहरुख दादांची तिथेही आम्हाला मदत होणार आहे. ते या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करू. मॅच कडे जाऊ. पहिलं षटक टाकून झाले पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 14 धावा. थोडंसं अदल आवाज जातो या मायक्रोफोनला. पहिलं षटक टाकून पूर्ण झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकीवरती. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन स्पार्टन कडून आपण बघाल पुढे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. प्रीतम बॉलिंग ट्रॅक वरती, षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती असणारे प्लेयर लेग स्टंप वरती ठेवलेला हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो ठिकाणी खेळलाय. नितीन तिकडे असतील ज्या खेळाडूने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहतो ठिकाणी ठोकलं, तो प्लेयर आपण बघाल डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. एक एक विजय प्राप्त करणाऱ्या दोन टीम आहे. 15 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ मैदानावरती असताना. अतुल दादा, थोडा आवाज येतो मायक्रोफोनला. धावपलकीवरती बघू 15 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती आपण बघाल पुढे असताना. दुसरं षटक आहे
राईट हँड बॅटर ज्याचा झेल सुटला होता पहिल्या षटकामध्ये, यावेळेस मात्र राज पुढे उभा. चंदू समोर आपण पाहतो या ठिकाणी पुढे उभा असतील आणि चंदूच्या माध्यमातून टिपलेला अफलातून जाईल आणि पहिला धक्का टीम सातारा रोड स्पार्टनला. 111 रुपयांचं पारितोषिक विशाल सरांकडून या विकेटसाठी. प्रीतम आहिरे यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक विशाल दादांकडून आपण पाहतो या ठिकाणी घोषित होतं. सरांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूला पुढे येताना आपण बघितलेलं आहे. ही तालीम साधी सुधी नाही आणि ती विशाल सरांच्या तालमीतून तयार झालेल्या पैलवानांना सांगितलं अर्थात सांगावं लागत नाही कसं लढायचं. त्यांचा वस्ताद मोठा आहे, त्यांचं नेतृत्व चांगलं आहे आणि तुमचं नेतृत्व चांगलं असलं की तुमचा संघ प्रगती करतो. आणि गुरु यांकडून शिष्यासाठी 111 रुपयांचं बक्षीस आहे. वर्षे 11 रुपये सुद्धा कॅश दिले जातील. षटक 2 मैदानावरती. न्यू बॅटर आतमध्ये संतोष गाडगे. या आधीच्या मॅच मध्ये संतोष लवकर माघारी गेला होता. बघायचं या मॅच मध्ये काय करणार आहे. 2 तालुक्याशी बिलॉंग करणारा हा खेळाडू 2 तालुक्याला इथे रिप्रेझेंट करतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं चेंडू आपण पाहतो ठिकाणी तिकडे मागे उभा. एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतो ठिकाणी घेतली जाणार आहे. एका सिंगल धावेबरोबर धावपलकेवरती 16 धावा धावपलक आपण पाहतो ठिकाणी पुढे. षटक 2 मध्ये आपण असताना 16 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या 16 धावा धावपलकेवरती लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवलंय. राईट हँड बॅटर बाद झाले होते, त्यानंतर पुन्हा एकदा संतोष गाडगे आपण पाहतो स्वतः संघाचा नेता आहे, संघाचा संघ नायक आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली ही टीम आहे. त्यावेळेस बॅट एज घेणारा हा चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आणि या बॉल वरती मुख्य पंचांचा कॉल येईल. 4 रन येथील या चौकाराने धावपलकेवरती 20 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण होणारा हा धावपलक आहे. 20 धावा धावपलकेवरती षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती आपण बघायला पुढे सुरू असताना या 20 धावा टॉस जिंकून बॅटिंग घेतली. एक व्हर्सॅटिलिटी गेम दाखवण्यासाठी या 2 टीम आतापर्यंत इथून पाठीमागे आपल्याला मैदानावरती खेळताना दिसलेल्या आहेत. फुल टॉस हा चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि हा बॉल टाकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती येतो एक मॅसिव्ह हिट षटकार. या षटकारानं धावपलकेवरती 26 ऑन बोर्ड 26 धावांचं धावपलक मध्ये पूर्ण होणार आहे. लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक ला बघितलं तर ते संदीप यांच्या बॅट मधून आलेला हा एक सुपरसॉनिक षटकार आतमध्ये आपण बघितलं. षटक 2 दुसरं आतमध्ये. चला मॅच थोडस स्पीडअप करत चालू करून घ्या लगेच. दुसरा बॉल आपण पाहतो अडीकन आतमध्ये दिला जातो आणि मॅचला आपण पाहाल पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. ग्रुप ए मधले सामने आतमध्ये खेळवतोय आपण. पुन्हा फुल टॉस यावेळी क्षेत्ररक्षक पुढे आणि क्षेत्ररक्षकाने सोडून दिलेला हा झेल. यापूर्वी सुद्धा एक झेल आपण पाहतो क्षेत्ररक्षकाकडून सुटला होता. इथे षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो ठिकाणी झेल सुटला आणि 2 षटकाची समाप्ती मैदानावरती होते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 27 धावा या धावपलकेवरती पूर्ण आहेत. 27 ऑन बोर्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर हा 27चा स्कोर बोर्ड पूर्ण आहे. जेन्युइन क्रिकेट क्लब थोडी स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षक जागेवरती घ्या आणि खेळाडूला पुढे आणा. षटक 3 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती चंदू. पहिल्या क्रमांकाचं षटक ज्या खेळाडूने टाकलं तोच खेळाडू षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पुढे असणार आहेत. चंदूकडे चेंडू सोपवण्यात आला. 22 क्रमांकाचं जर्सी परिधान करून तो खेळाडू पुढे. 2 ओव्हरमध्ये 27 धावा धावपलकेवरती. एक गडी आतापर्यंत साताराने गमावलाय. सातारा या नावानं संघ मैदानावरती. साताऱ्यांचा इतिहास जर बघितला गेला तर साताऱ्याचा इतिहास सांगितला जातो लढवा यांची भूमी. साधून अनशे जवान आहेत. हॅलो
धावफलकावरती 39 धावा या षटकारा बरोबरीत पूर्ण होणारा हा धावफलक आहे आणि संदीपच्या बॅट मधून निघालेला हा एक पॉवरफुल षटकार तो अपेक्षित ब्लास्ट होता खरं तर कारण आतापर्यंत बरेचसे चेंडू खेळलेला आहे आणि त्यामुळे तो सेट आहे आणि त्याच्याच बॅट मधून आलेला हा एक मोठा तडाखा षटक 3 मध्ये 39 पर्यंत आतापर्यंत स्पार्टन सातारा पोहोचलेला आहे. अद्भुत सौंदर्य आहे खरं तर साताऱ्याकडे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा साताऱ्यामध्ये सुद्धा आपण पाहतो ठिकाणी आयोजित होत असतात. साताऱ्यानं सुद्धा चांगले प्लेयर दिले समृद्ध इतिहास सांगितला जातो साताऱ्याचा आणि आज सातारा स्पार्टन्स मैदानावरती बघाल त्यांच्या पुढे ज्युनियन क्रिकेट क्लब ओहो पुढे मिळालेला हा बॉल पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पार आणि या चेंडूवरती सुद्धा वाघाची दहाड होती ही षटकार. या षटकारा बरोबरीत धावफलकावरती 45 धावा. मोठ्या मोठ्या स्पर्धा साताऱ्यामध्ये मला वाटतं येते 8 जानेवारीला साताऱ्यामध्ये एक स्पर्धा कव्हर करणार आहोत आम्ही. 1,00,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. साताऱ्यामध्ये नागठाणे या गावात ती स्पर्धा असणार आहे. मानखटावला एक स्पर्धा आहे त्यामुळे मोठ्या स्पर्धा साताऱ्यामध्ये आणि साताऱ्याच्या नावानं हा संघ आपण बघायला मध्ये खेळतोय. सातारा रोड स्पार्टन पाठीमागून रोड जातो सातारा इकडे आणि तिकडचे सगळे खेळाडू असावेत आणि कदाचित सातारा रोड या नावानं हा चेंडू उंच आकाशामध्ये लागोपाठ 3 षटकार. संदीप पाटेकरला मैदानावरती काय खेळलाय संदीप मैदानात. 11 चेंडू मध्ये 43 धावा नॉट आउट. ही फलंदाजाची तगडी फौज आहे स्पार्टनकडे आणि त्यामुळे ते टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू हा निर्णय त्यांनी दिला आणि त्यांनी हा निर्णय का घेतला होता हे त्यांनी दाखवून दिलं पुढे. 11 बॉल मध्ये 43 धावा नॉट आउट आहे आणि संघाचा स्कोर बोर्ड आहे 51 धावा. 51 धावा धावफलकावरती यावेळेस लॉग ऑफ पुढे संदीप 3 चेंडू लागोपाठ षटकार ठोकत त्याचा अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिलेला हा खेळाडू यावेळेस मात्र आपण पाहतो ठिकाणी बाद होऊन माघारी जाईल. मात्र बाद होण्यापूर्वी त्यांनी जी इनिंग खेळली ती टीमसाठी मात्र किती सुंदर दिसली बघा आतमध्ये. तो बाद होईल धक्का क्रमांक दुसरा षटक क्रमांक 4 मध्ये 51 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा या धावफलकावरती आपण पाहतो ठिकाणी पूर्ण होणारा हा धावफलक आहे. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती अजून येणारी 2 षटकं आपण बघायला मध्ये शिल्लक असणार आहेत आणि 4थ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होईल आणि 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी विक्रम मैदानावरती आलेत. बॉलर कोण आहे. राज बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी राज मैदानावरती असणार आहेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये स्पार्टन्स कडे 51 आहेत 50 पेक्षा जास्त धावा आहेत तर येणाऱ्या 2 षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचं काम करावं लागेल. ज्युनियन क्रिकेट क्लब ऑन स्ट्राईक एंडला संतोष गाडगे दौंड तालुक्यातला असणारा हा खेळाडू पाठेटान गावशी बिलॉंग करतो ज्याच्या गावामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. एक यशस्वी आयोजक म्हणून संतोष गाडगेची ओळख आहे आणि तोच प्लेयर संघाचा नेता आहे संघ नायक आहे संतोष गाडगे. उंच आकाशामध्ये हा बॉल आसमान दाखवतोय राजला पहिल्याच बॉल वरती आणि ते टाकून दिलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक मोठा षटकार त्यानं गोळा केलेला आहे. संतोष गाडगेचं या मैदानावरती मोठं रेकॉर्ड आहे. 12 बॉल मध्ये 50 धावा याच मैदानावरती संतोष गाडगेने ठोकल्या होत्या. त्याचा इतिहास भयंकर डेंजर सांगितला जातो या मैदानावरचा आणि तो संतोष गाडगे समोर त्याच्या बॅट मधून आलेला एक सुपरसॉनिक षटकार. हॅलो त्याने षटकार ठोकला. यावेळेस पुन्हा एकदा उंच हा चेंडू मिसिट आणि संतोष गाडगेचा झेल सोडला. हॅलो संतोषचा झेल मैदानावरती बघायला सुटला गेलेला आहे. राईट हँड बॅटर विक्रम जे मैदानावरती या आधीच्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करत आपण पाहतो.
हॅलो, ज्याला जीवन दान मैदानावरती मिळालेला आहे, ज्याचा सेल तुम्ही सोडून दिला, तो संतोष गाडगे ऑन स्ट्राईक एंडला संघाचा संघनायक म्हणून इथे आपण पाहतो. ठिकाणी त्याची भूमिका स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय हा बॉल आणि पुन्हा एक संतोष गाडगेचा सेल मैदानावरती सोडून दिला. जॉन्टी रोड्स वरती चर्चा करत होतो आम्ही मगाशी की त्याने क्षेत्ररक्षणावरती किती चांगलं सांगितलं दिव्य मराठीच्या मुलाखतीमध्ये. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू 3.4 षटकांचा खेळ संपलाय की दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू इंजर्ड झाला, दुखापत झाली त्याला आणि त्याच्या जागेवरती बदली क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्स आला होता आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेणं सोपं नाही. 7 कॅच एकाच मॅच मध्ये जॉन्टीनं घेतले, 7 कॅच आणि मॅन ऑफ द मॅच. इकडे तुम्ही 2-3 कॅच सोडलेत आतापर्यंत टीम ज्युनियर क्रिकेट क्लब आणि ज्याचे सेल सोडले तो प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आहे. ही अशी एक घटना घडली होती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. बॅट्समॅनची टोपी स्टंप वरती पडली आणि पंचांनी आउट दिला. अशा घटना असतात. आता हा कसा आउट दिला, एज गॉड बेंटचा खेळाडू बाद, अशी एक घटना घडली होती. तो किस्सा सुद्धा मी सांगेल की एक उसळता चेंडू बॅट वरती लागला, मला वाटतं टोपीवरती लागला आणि त्यानंतर तो त्याची बॅट्समॅनची कॅप स्टंप वरती पडली आणि त्यानंतर फलंदाजाला बाद सुद्धा दिलं होतं. 61 धावा धावपलक्यावरती संतोष गाडगेच्या 2 झेल सुटल्यानंतर तो माघारी आला. तिसऱ्या वेळेस तो बॉल बचावला नाही. चौथ्या क्रमांक तो षटक मैदानावरती आतमध्ये सुरू असताना न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. एक कलरचे टी शर्ट आहेत, सगळ्यात महत्वाचं एक कलरच्या कॅप डोक्यावरती आहे सगळ्यांच्या. पुरेपूर किट मध्ये हा संघ मैदानावरती खेळतो. डीप लॉग ऑफ मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक एक बाउन्स घेत तो चेंडू थांबवण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि डीप लॉग ऑफ सीमारेषा बाहेर गेलेला हा चेंडू. या चेंडूवरती 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 65 धावा. चार षटक मैदानावरती टाकून पूर्ण आहेत. ओके बस. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती उपेंद्र हे शेवटचे 6 चेंडू घेऊन पुढे असणार आहेत. पहिला बॉल सोडून दिला. मुख्य पंचांचा कॉल येतोय स्क्वेअर बॉलचा. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 66 धावा. धावपलकीवरती स्पार्टन सातारा रोड या नावानं आपण पाहतो. ठिकाणी हा संघ मैदानावरती वैद्यकीय फील्ड मध्ये सगळी मंडळी येथे या मैदानात खेळण्यासाठी दाखल. 3.0 हा चेंडू मिड विकेट मध्ये क्लीन हिट आहे आणि बॉल मिड विकेट सीमारेषा पार आहे. स्पार्टनचा अजून एक तडाखा षटकार. यावेळेस विक्रम यांच्या बॅट मधून निघालेला एक खणखणी षटकार आतमध्ये. या षटकाराबरोबर धावपलकीवरती 72 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता आणि बॅटने अलॉंग दी कॉर्पोरेट बॅट वरती घेतला आणि सर टाकून दिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलेला एक मोठा षटकार बघा. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठीमागे. एक सिंगल धाव तिथे. 73 धावा. 73 ऑन बोर्ड. 73 धावा धावपलक दाखवतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 वरती आपण बघायला हा धावपलक. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंडला. आई चेंडू पुढे समोर आपण पाहतो. ठिकाणी जास्त काही मोठा हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले नाही, सोडून दिला होता. मुख्य पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं हाई वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 1 धाव पडून टोटल 75 वरती स्कोर बोर्ड आहे. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपल्यानंतर हा धावपलकीवरती शरापासून दूर वरती हा चेंडू यावेळेस चेस केला. चेस करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ठिकाणी ह्या चेंडूवरती दिसला. 3 चेंडू अजून या शेवटच्या षटकामधले टाकायचे. आजच्या दिवसातील होणारा 4था सामना आतमध्ये आपण बघतोय. मॅच नंबर 4 सातारा रोड स्पार्टन विरुद्ध ज्युनियर क्रिकेट क्लब या 2 टीम मध्ये सुरू असणारी मॅच. पुन्हा एक व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 76 धावा या पूर्ण होणारा धावपलक आहे. 76 वरती धावपलक थोडस मागणं षटक आतापर्यंत, कारण 3 चेंडू मध्ये 11 खर्च केलेत आणि अजूनही 3 चेंडू
उपेंद्रला आपण पाहतो अडीकडे टाकायचे. थोड्याशा या बोनस धावा जर आपण बघायला त्या थोड्याशा चेस करत असताना त्रासदायक ठरतात. वा काय फटका आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये, कव्हर समोर एक्स्ट्रा कव्हर फोडला आणि या चेंडूवरती षटकार आला. या षटकाराबरोबर धावपलक्यावरती 82 ऑन बोर्ड 82 धावा या धावपलक्यावरती बघायला पूर्ण 82 ऑन बोर्ड 82 धावा धावपलक्यावरती. कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्हचे फटके खेळणं आणि कव्हर मध्ये षटकार ठोकणं एक स्किल असतं आणि काही असे ठराविक खेळाडू असतात जे कव्हर वरून षटकार खेळतात आणि हे त्यातलाच एक चांगला षटकार यापूर्वी आपल्याला आतमध्ये बघायला मिळाला, जो कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून टाकून दिला होता. गॅबा कसोटीमध्ये तुम्ही बघा सुनील गावस्करनं विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या एका इनिंगची आठवण करून दिली होती. कारण विराट कोहली आता गॅबा कसोटीमध्ये कव्हर ड्राईव्हचा फटका खेळताना बाद झाला. मला वाटतं 3 का 5 धावेवरतीच तो बाद झाला विराट कोहली. आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरची एक इनिंग सुनील गावस्करनं सांगितले की विराट कोहलीला ती इनिंग बघ जाऊन जरा. हा चेंडू समोर शेवटच्या चेंडूवरती कदाचित धावा घेण्यासाठीचा प्रयत्न मैदानावरती होता. 5 ओव्हरची समाप्ती मैदानावरती होईल. आउट आहे का शेवटच्या बॉलवरती? OUT चा हा कॉल आणि 5 ओव्हरचा खेळ मैदानावरती टाकून पूर्ण झाला. मॅच मधला धावफलक आहे पूर्ण 84. विजयासाठी जेन्युइन क्रिकेट क्लब बनवायच्यात 85. MRWF ची मॅच आहे यानंतर स्पार्टन सातारा रोड बरोबरीत. चला क्षेत्ररक्षणासाठी स्पार्टन. हॅलो, थोडस बघा इनक्रीज करता वाढवता आलं तर घ्या वाढवा. शेवटचं दुसरा डाव आपण पाहतो या ठिकाणी खरं तर या मॅच मधला आणि विजयासाठी प्रवास आहे तो 85 धावेंचा. 30 चेंडू 85 धावा
हे विजयाचं समीकरण मैदानावरती असणार आहे. जेन्युइन क्रिकेट क्लबला ही नीड आहे आणि ही गरज घेऊन पहिले सलामीवीर मैदानावरती ज्या नितीननं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलं त्याला पुन्हा एक तशीच एक इनिंग इथे साजरी करावी लागणार आहे. आणि त्याच्या बरोबरीत आतमध्ये राम आणि नितीन हे सलामीवीर, तर पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती धनंजय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण त्यांना बघणार आहोत. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच आपण पाहतो या ठिकाणी बॅटचा थोडासा टॉपेज घेणारा डिक्लेरेशन झोन डिक्लेअर नाहीये, जिकडे पळून जितक्या घेता येईल धावा तितक्या घ्यायच्यात असं सांगितलं आयोजकांनी. झाडाला बॉल लागल्यावरती 2 द्यायचेत का? 2 द्या. झाडाला बॉल लागला की डिक्लेअर 2 धावा धावपलकेवरती घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांबरोबर संघाचं खातं संघाचं अकाउंट आपण बघायला पुढे ओपन होतोय. हा चेंडू यावेळेस परफेक्ट मिडल बॅट वरती केला होता. मिड विकेट मध्ये उडवलेला हा बॉल जास्त उंच गेला होता आणि एक बाउन्स घेत हा चेंडू आपण पाहतो ठिकाणी जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती मारलं मिळतील 4 धावा. या चौकाराने धावपलकेवरती 6 ऑन बोर्ड 6 धावांचा स्कोर बोर्ड आपण बघायला आतमध्ये 6 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण असणार आहे. धनंजयकडे चांगला स्पेस आहे, वेग आहे, मात्र बघा तुम्ही गोलंदाजांची जी फळी आहे तुमच्याकडे, ती गोलंदाजांची फळी तुम्ही कशा पद्धतीने किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज वापरता या गोष्टी महत्वाच्या. तुमच्याकडे पेस गोलंदाज चांगले तर मग ते पेस गोलंदाज कोणत्या परिस्थितीमध्ये पुढे आणायचे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा आहे आणि अलॉंग दी कार्पेट उडवलाय आणि खेळ हा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा येतो एक खणखरी षटकार. 2 चेंडूवरती 2 मोठ्या हिट आणि या षटकाराबरोबर धावपलकेवरती पूर्ण होतील त्या 12 धावा. 12 धावा धावपलकेवरती एक विजय प्राप्त करणार ह्या दोन्ही टीम आहे. यापूर्वी एक सामना आपण पाहतो ठिकाणी स्पार्टनने एक सामना खेळलाय, त्याचबरोबर जेन्युइन क्रिकेट क्लबने सामना खेळलाय. त्यामुळे विजय आपण पाहतो ठिकाणी इथून पाठीमागे मिळालेला आहे. तर आता इथे कोणता संघ लागोपाठचा दुसरा मॅच किंवा दुसरा सामना जिंकणार आहे हे बघितलं जाणार आहे. 12 धावा धावपलकेवरती पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानात आतमध्ये सुरू असताना 85 धावांचा पाठलाग मैदानावरती असणार आहे. आणि बॅटिंग टीमची सुद्धा स्ट्रेंथ ही त्यांची बॅटिंग किंवा याआधी या स्पर्धेतला सगळ्यात मोठा धावपलक बनवणारी टीम आहे ती म्हणजे जेन्युइन क्रिकेट क्लब, ज्यांनी 100 पेक्षा जास्त धावा आपण पाहतो या ठिकाणी बनवल्या होत्या. पुन्हा डिक्लेरेशन झोन कडे गेलेला हा चेंडू, या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. या 2 धावांनी धावपलकेवरती 14 धावा या पूर्ण होणारा धावपलक असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आता इथून पाठीमागे जेन्युइन क्रिकेट क्लबला खेळताना आपण बघितलं 100 पेक्षा जास्त धावा या टीमने बनवलं, तर आता इथे 85 बनवायचे. मात्र या आधीचा प्रतिस्पर्धी टीम वेगळा होता, आत्ताचा प्रतिस्पर्धी तुमच्या समोर जो आहे तो वेगळा आहे. त्यामुळे या प्रतिस्पर्ध्या विरोधामध्ये काय गेम प्लॅन आहे. पुढे मिळालेला हा बॉल जैसे गेंद निकली ती बल्ले से महानो मोहर थी ये छे रनों की. धनंजयचं फार महागडं षटक आहे. या षटकाराबरोबर धावपलकेवरती 20 धावा, 20 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये मोठा धावपलक गोळा करण्याचा प्रयत्न मैदानावरती जेन्युइन क्रिकेट क्लब आणि रामच्या मैदानावरून पाल रामच्या बॅट मधून येणारे हे मोठे हिट. रेड कलरची कॅप त्याने परिधान केली आणि खरं तर रेड कलरची कॅप म्हणजे धोक्याची घंटा असते, रेड कलर, आणि तो प्रतिस्पर्ध्याला आतापर्यंत फार धोका ठरलाय. 20 धावा या धावपलकेवरती. पहिल्या षटकाचा खेळ अजून संपलाही नाही आणि 20 धावांवरती हा धावपलक आपण बघायला पूर्ण असणार हा धावपलक आहे. 20 ऑन बोर्ड 20 धावांचा धावपलक पहिल्या षटकाचा खेळ मध्ये सुरू असताना धनंजयचं हे महागडं षटक. थोडस कम्युनिकेशन आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षकांबरोबर इथं होतोय. स्पार्टन विचार करायला आता पाल भाग पाडलेलं आहे, कारण इथे आता मॅच मधलं समीकरण थोडस बदलायला सुरुवात झालेली आहे. 25 चेंडू मध्ये 65 अजून बनवायचे. हो, हा बॉलही पुन्हा एकदा उंच खेळ आहे
आणि या चेंडू सुद्धा टाकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये गोळा केला त्या 26 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्युनियर क्रिकेट क्लबची अफलातून सुरुवात आणि धनंजयचं पहिलं षटक देऊन गेलंय तब्बल 26 धावा. 24 चेंडू मध्ये आता इथून पुढे बनवायच्या विजयासाठी 59 धावा. 24 चेंडू 59 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावांची मोठी उधळण. षटकार चौकारांची भाषा ज्युनियर क्रिकेट क्लबनं पहिल्या षटकामध्ये बोललेली आहे आणि 26 धावा धनंजयनं पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. 24 चेंडू 59 ही मॅच कॅल्क्युलेशन मॅच समीकरण आपण पाहतो ठिकाणी पुढे. 24 चेंडू 59 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 आतमध्ये आपण पाहतो ठिकाणी इथे सुरू. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी हो बॉलिंग ट्रॅक वरती पुढे. नो बॉल 6 कॉल आणि या चेंडूवरती 1 धाव पळून +2 हा धावफलक आपण पाहतो ठिकाणी पुढे येईल. 28 धावा. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. कव्हर मध्ये आपण पाहतो ठिकाणी खेळलेला हा चेंडू तुषार तिथे आपण पाहतो ठिकाणी चेंडूवरती येईल. एकच धाव आपण पाहतो ठिकाणी या चेंडूवरती घेतली जाईल. एका सिंगल धावे बरोबर धावफलकावरती 29 धावा या धावफलकावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावांचा धावफलक आहे. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 85 धावा. एक सूचना आहे इथे खेळाडूंसाठी. इथे स्पर्धेत असणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सगळ्यांसाठी प्रेक्षक आणि आमचे सगळे खेळाडू यांना आपण आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी मैदानावरती केलेली आहे आणि एक 20 मिनिटांमध्ये जेवण सुरू होईल. आपल्या अतिथी कक्षाच्या डाव्या साईडला जेवणाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण पाहतो या ठिकाणी केलेली आहे. तिथे 20 मिनिटांनंतर जेवण सुरू होईल. 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंतची ही भागीदारी 30 धावांची आपण बघाल मैदानावरती. हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेन. हा चेंडू कव्हर मध्ये खेळला. हा फटका शतरक्षक तिथे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आतमध्ये तोपर्यंत केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. इष्टांच्या पाठीमागे संतोष गाडगे खेळाडूंना आवाज देतोय. शेवटपर्यंत लढा. संघर्ष करा. हातातलं शस्त्र आपण पाहतोय टाकून देऊ नका. काय लढला आतापर्यंत ज्युनियर क्रिकेट क्लब. पुन्हा एकदा पुढे मिळालेला हा चेंडू टाकून दिला आउट ऑफ द पार्क आणि या चेंडूवरती सुद्धा येतोय षटकार. 9 चेंडू आतापर्यंत रामाने खेळलेत आणि 9 चेंडू मध्ये 35 धावा त्यानं आपल्या बॅट मधून बनवल्या. 20 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 47 धावा. 20 चेंडू 47 धावांची आवश्यकता. बॅक टू बॉलर खेळेल हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे धनंजय आपण पाहतो तिकडे उभा असेल. एक सिंगल धाव तिथे प्राप्त होईल. एका सिंगल धावी बरोबर धावफलकावरती 39 धावा या धावफलकावरती आहेत. 19 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे अजून 46 धावा. 19 चेंडू 46 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आपण पाहतो ठिकाणी इथे फटका. मिड विकेट पुढे असेल. एक सिंगल. 2 षटक संपली. पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या 40 धावा. शेवटच्या 18 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि शेवटच्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे अजून 45 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 ठोकलेत. 18 चेंडू मध्ये 45 बनवायचे. संतोष गाडगेनं टीम मीटिंग लावलेली आहे. 2 षटकांचा खेळ बघता संतोष गाडगेनं सगळ्यांना एकत्र बोलवलंय. काय सांगेल संतोष या टीम मीटिंग मधून?
संतोष गाडगे यांनी ते रिव्ह्यू लावलेला आहे त्यांचा 2 ओव्हरचा परफॉर्मन्स बघता लवकर फिल्डिंग लावायचे क्षेत्ररक्षण संतोष. शॉर्ट टीम मीटिंग पुढे संघाचा नेता सूचना देतो काहीतरी खेळाडूंसाठी आणि पुन्हा एकदा सगळे खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी जागेवरती जाऊन थांबणार आहेत. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ज्युनियर क्रिकेट क्लब कडून 40 धावांची भागीदारी मैदानावरती त्यांनी आणलेली आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोलावलाय नगर जिल्ह्यातला श्रीगोंदा तालुक्यातला तुषार पवार वरती विश्वास दाखवलाय आणि तिसरं षटक पुढे टाकण्यासाठी त्यांना बोलवलंय. दुसरं षटक टाकलं ते विक्रम यांनी. तुषार पवार कडून तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. 3 षटक टाकण्यासाठी 3 नवीन गोलंदाज. 18-45 ची मॅच मैदानावरती. तुषार पवार पुढे नितीन. हो तुषारचा पहिला चेंडू स्लोअर वन थोडस गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू थोडी स्विंग अँड मिस तिथे बघायला मिळाली. नितीन हा साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये कारण त्याने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय. तोच प्लेअर ऑन स्ट्राईक एंडला तो मात्र आतापर्यंत शांत दिसलाय. त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. जास्त चेंडू रामाने खेळलेत. हा बॉल यावेळेस बॅटवरती घेतला उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा येतो एक मोठा षटकार. 16 चेंडू मध्ये विजयासाठी अजून बनवायच्यात 39 धावा. 16 चेंडू 39 धावांची गरज. द बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. द बिग थ्रिल ऑफ द टुर्नामेंट. एक चांगला सामना या मॅच मधला आपल्याला या 2 टीम मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस 2 टीम्स. काय असणार या मॅचचं चित्र. टू फाईट द अनबिटेबल फोर्स. ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाही ना त्या शत्रूसोबत तुम्हाला युद्ध करता आलं पाहिजे. ते अनरिचेबल स्टार तो स्टार गाठण्यासाठी या स्पर्धेतला मानाचा सन्मानाचा करंड उचलण्यासाठी तुम्ही टीम लढताय आणि टोटल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. फॉलो लाईन बॅक टू बॉलर हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिकडे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा मात्र नकार. मात्र डायरेक्ट थ्रो इष्टान वरती लागला स्टंप वरती लागला आणि तिथे धावा मिळाल्या 2. 15 चेंडू अजून या मॅच मधले शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता अजून आहे. 15 चेंडू 37 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये. तुषार पवारला बॉलिंग ट्रॅक वरती बघतो आपण षटक क्रमांक 3 घेऊन धावताना. सलामीची जोडी अजून पास झाली नाही ज्युनियर क्रिकेट क्लब कडून. अठ्ठेचाळीस धावा या धावपलक्यावरती 48. एकही खेळ आतापर्यंत बाद नाही. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे मिड विकेट मध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक पुढे उभा आणि जी भागीदारी 2 खेळाडूंमध्ये रंगली होती ती 48 धावांची ती ब्रेक केली आणि पहिला खेळाडू बाद होऊन माघारी जातोय टीम ज्युनियर क्रिकेट क्लब. अजून 14 चेंडू तुमच्यासाठी शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता अजून मॅच मध्ये आहे. 14 चेंडू 37. न्यू बॅटर मैदानावरती राहुल. राहुल असणार न्यू बॅटर मध्ये खेळण्यासाठी. राम 10 चेंडू मध्ये 36 धावा. काय स्ट्राईक रेट आहे त्या खेळाडूचा बघा. 14 चेंडू मध्ये 37 धावा विजयासाठी अजून बनवायचे. 14 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. लो फुल टॉस हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र पुढे होऊ शकला नाही. 13 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 37 धावा. लढाई विचारांची तिथे दिसते आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे तुम्हाला सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं आणि इथेही ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम टीम करावं लागणार आहे. हा चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पुढे. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न आतमध्ये झाला. एक सिंगल मिळाली. 3 षटक आतमध्ये टाकून पूर्ण झाली. चांगलं षटक तुषार पवारचं बघायला मिळालं. 49 धावा धावपलकीवरती.
12 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 18 धावा प्रति षटका पाठीमागे बनवायचे. षटक क्रमांक 4 मैदानावरती आतमध्ये असणार आहे आणि 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी विक्रम हे षटक महत्वाचं असणार आहे. स्पार्टन विरुद्ध युनियन क्रिकेट क्लब या दोन तगड्या फौजांची मॅच आहे. आतापर्यंत पराभव दोघांना माहित नाही काय असतो, कारण एक एक सामना दोघांनी जिंकलाय. इथे मात्र एकाचा पराभव होणार आहे. मात्र तो पराभव कोणाचा होईल तर कोणता संघ पुढे विजय प्राप्त करून लागोपाठ 2 मॅच आपल्या नावावरती ठेवणार आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर येणारे 12 चेंडू देऊन जातील. 12 चेंडू मध्ये 36 धावा. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलो. हे षटक विक्रम बेंद्रेंचं फार महत्वाचं. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळलेला हा चेंडू. शतरक्षक तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आतमध्ये होणार नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवतोय राम. 11 चेंडू मध्ये बनवायचे अजून 35 धावा. 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस मग नियती सुद्धा करत नाही. हो, यावेळेस फटका फसलाय. संतोष गाडगेने घेतला हा झेल आणि ज्या विकेटचा शोध मैदानावरती होता ती विकेट मिळाली राम बाघारी. ज्या विकेट साठी चक्रवी विणलं होतं तो खेळाडू बाद होऊन माघारी जाईल. आता इथून पुढे काय? संतोष गाडगे शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवत टिपलेलं त्याला झेल. 10 चेंडू अजून मॅच मध्ये आहेत आणि 10 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. राम बाद होऊन माघारी गेलाय. नवीन खेळाडू मध्ये जेनियन. ओ हो 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 बाल प्रमुख गोलंदाज आहे विक्रम बेंद्रे आपण बघाल टीमचे, कारण जो महत्वाचा खेळाडू आहे, जो प्रमुख गोलंदाज आहे त्याकडून 12 चेंडू टाकून घेतले जातात. आणि यापूर्वी आपण पाहतो ठिकाणी विक्रम बेंद्रेंकडून 6 बॉल टाकून घेतले होते, तर षटक 4थं त्यांच्याकडून टाकून घेण्यात आलं आणि त्या ज्या विकेटचा शोध होता ती विकेट मिळवली विक्रम बेंद्रेंनी. राम बाद करून माघारी पाठवलाय. तर आता इथून पुढचा प्लॅन किंवा इथून पुढचा प्रवास बाकी खेळाडू कशा पद्धतीने करतात हे बघायचंय. थोडासा फंबल क्षेत्ररक्षकाचा तिकडे बघायला मिळाला. या चेंडूवरती येतील 2 धावा. 8 चेंडू अजून मॅच मध्ये आहेत आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 33 धावा. मॅचचं चित्र बदललंय थोडं. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक बॅकअप साठी दूर होते आणि हा चेंडू जाईल सरळ कव्हर सीमा रेषा पार. या चेंडूवरती सुद्धा मिळतो चौकार. 4 रन. 7 चेंडू मध्ये बनवायच्यात 29 धावा. 7 चेंडू 29 धावांची मॅच मैदानावरती. 7-29. शेवटच्या 6 चेंडूंकडे जायचंय. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 29 धावा अजून विजय बनवायचे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बघायचंय बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जाणार आहे. 6-29 मॅच मैदानावरती. सहा चेंडू 29. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 चेंडू घेऊन पुढे असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू टाकायचे तर राजकुमार राहुल ही जोडी मैदानावरती. शेवटचे 6 चेंडू पुढे. ओहो, पहिला बॉल ज्युनियर क्रिकेट क्लबचा ब्लास्ट
आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू टाकून दिलेला षटकार 6 धावा. 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये बनवायचे अजून 23 धावा. पाच चेंडू 23 धावा. विजयाचं समीकरण मैदानावरती. हो ते बघाल आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो या ठिकाणी खेळाडू पुढे. चार चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि शेवटच्या 4 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा टीम तुम्ही दूर आहात. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. चेंडू क्रिकेट क्लब स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. एक सिंगल तिथे पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. डेंजर एंड आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. यस OUT. खेळ होतील धावबाद. एकच धाव येईल या चेंडूवरती. 3 चेंडू मध्ये बनवायचे 22 धावा. सतीश न्यू बॅटर मैदानावरती खेळण्यासाठी. स्पार्टनच खेळणार आहे. तुम्हीच सर. राहुल आउट झालाय ना. रिटायरमेंट घेतली का मागे? विशाल दादांनी रिटायरमेंट माघारी घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या फॅन्सचा फार हे होता आग्रह. त्यांच्या फॅन्स वारंवार त्यांना कॉल मेसेजेस आहेत हो खूप आग्रह होता. आणि त्यांच्या फॅन्सने केलेल्या आग्रह खातर ते पुन्हा मॅच मध्ये येणार आहेत. नको नको एक आत्महत्या काय झालेली नाही एवढं ओव्हर नाही सांगायचं. काय बोल ना. 4.3 3 चेंडू आतमध्ये स्क्वेअर लेग पंचांना पार करत गेलेला हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक सिंगल धाव. 2 चेंडू मध्ये बनवायचे 21 धावा. 2 चेंडू 21. लगेच टॉस केलं जाईल स्पार्टन. यानंतर MRWF मॅच लगेच टॉस लगेच डिसिजन कळवला जाईल आणि मॅच सुरू केली जाईल. स्पार्टन फिल्डिंगलाच थांबणार आहात तुम्ही. एक चेंडू फक्त शिल्लक. काय सुरुवात केली होती जेन्युइन क्रिकेट क्लबने. काय राम खेळला या मॅच मध्ये. शेवटपर्यंतचा संघर्ष. मात्र 20 धावा टीम दूर. आपण बघायला आतमध्ये 1 चेंडू 20 च समीकरण. जेन्युइन क्रिकेट क्लब जेल सुटले तुमचे. जिथे जेल सुटले ना त्याचा फटका आहे हा. संतोष चला लगेच टॉस साठी. संतोष टॉस साठी चला लगेच. टॉस केला जातोय सातारा रोड स्पार्टन्स विरुद्ध MRWF वॉरियर्स. सातारा फिल्डिंग साठीच थांबा.